या बीटरूट ज्यूसबद्दल बरेच त्यांचे कमेंट आले होते, तर ज्यूस कसं बनवायचं ते सांगतेच. पण गेल्या काही दिवसापासून मला खूप जास्त थकल्यासारखंही वाटत होतं, काम करायला कंटाळा येत होता, पायऱ्या चढताना पायही दुखत होते. तर हे सगळं हिमोग्लोबिनच्या कमीमुळे होत होतं. आता बरेच जणांना माहितीच आहे की बीटरूट हिमोग्लोबिन वाढीसाठी किती उपयुक्त आहे, पण रोज रोज खायचा कंटाळाही येतो. सकाळी सकाळी टिफिनची एवढी घाई असते की ज्यूस बनवायला जमतच नव्हतं. तरीही मी 2-3 दिवस ज्यूस बनवण्याचा प्रयत्न केला, पण रेग्युलर हे पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मी इथे ट्रिक ट्राय केली आहे. मी इथे पहिले ज्यूस बनवून ठेवला, तर मी जवळजवळ 2 ते 3 दिवसासाठी मी ज्यूस बनवून ठेवते. त्याची क्यूब्स फ्रीझरमध्ये मी रेडी करून ठेवते. फक्त सकाळी थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचंच असतं. गेले 8-10 दिवस झाले हे ज्यूस मी रेग्युलर पिती आहे आणि रिझल्ट मात्र खूप अमेझिंग आहे. तुम्हाला देखील खूप जास्त काम करायला कंटाळा येत असेल, थकल्यासारखं वाटत असेल, स्किन ग्लो करत नसेल, तर हा ज्यूस नक्की ट्राय करा. तर हे ज्यूस मी अगदी सिंपल पद्धतीनेच बनवलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. फक्त मी बीटरूट आणि गाजरचाच वापर केला आहे आणि पिताना थोडंसं काळं मीठ ॲड केलं आहे. जर तुम्हाला प्यायला कंटाळा येत असेल, तर तुम्ही यामध्ये ॲपल किंवा आवळा देखील ॲड करू शकता.